नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण एका खूपच महत्त्वाच्या आणि प्रत्येक सामान्य माणसाशी संबंधित योजनेबद्दल बोलणार आहोत। ती म्हणजे माझे घर माझा अधिकार ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण योजना आहे। या योजनेची संपूर्ण माहिती, योजनेचा उद्देश, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, माझे घर माझा अधिकार ही महाराष्ट्र शासनाने 20 मे 2025 रोजी घोषित केलेल्या राज्य गृहनिर्माण धोरण 2025 अंतर्गत एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक नागरिकाला 2030 पर्यंत टिकाऊ, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घर देणे। या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, निम्न उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे। ही योजना तब्बल 18 वर्षांनंतर आलेले नवीन गृहनिर्माण धोरण आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। या योजनेअंतर्गत 2030 पर्यंत 35 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आणि पुढील 10 वर्षांत म्हणजेच 2035 पर्यंत 50 लाख घरांचे उद्दिष्ट आहे। यासाठी अंदाजे 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, ज्यामुळे सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मोठी मदत मिळेल। चला, आता या योजनेच्या काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया। ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, निम्न उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे उपलब्ध करेल। यात भाडेतत्वावरील घरे आणि मालकी हक्काची घरे दोन्हीचा समावेश आहे। या योजनेत सरकारी कर्मचारी, माजी सैनिक, स्वतंत्रता सैनिक, दिव्यांग, पत्रकार, कलाकार, मिल कामगार, माथाडी कामगार आणि विमानतळ कर्मचारी यांच्यासाठी विशेष गृहनिर्माण योजना प्रस्तावित आहेत। झोपडपट्टी पुनर्विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग केला जाईल। यामुळे खासगी क्षेत्राची भागीदारी वाढेल आणि झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काचे घर मिळेल। नीती आयोगाच्या शिफारशीनुसार गृहनिर्माण प्रक्रियेला गती देण्यासाठी 20,000 कोटी रुपयांचा महाआवास निधी स्थापित केला जात आहे। यामुळे मोठ्या प्रकल्पांना आर्थिक सहाय्य मिळेल। योजनेत पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात आला आहे। यासाठी राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल शिप नावाचे एक केंद्रीकृत डिजिटल व्यासपीठ तयार केले जाईल। आता आपण योजनेच्या अर्ज प्रक्रियेबद्दल बोलूया। मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार माझे घर माझा अधिकार योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी उपलब्ध होण्याची शक्यता आहे। यासाठी महाआवास पोर्टल आणि आपले सरकार पोर्टल यांचा वापर केला जाऊ शकतो। याशिवाय म्हाडा आणि सिडको यांच्याद्वारेही अर्ज प्रक्रिया राबवली जाईल। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया: आपले सरकार पोर्टलवर जा, गृहनिर्माण योजनेच्या विभागात जा आणि माझे घर माझा अधिकार योजनेसाठी अर्ज निवडा। त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क ऑनलाईन जमा करा। हे सर्व झाल्यावर अर्ज सबमिट करा। त्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल, जो पुढील प्रक्रियेसाठी जपून ठेवा। ऑफलाईन अर्ज प्रक्रिया: जवळच्या महाआवास सेवा केंद्र, म्हाडा किंवा सिडको कार्यालयात जा। तिथे अर्ज फॉर्म घ्या, तो भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह जमा करा। अर्ज जमा केल्यावर ते अर्जाची पावती देतील, ती घ्या आणि पुढील प्रक्रियेसाठी जपून ठेवा। अर्ज भरून झाल्यावर जपून ठेवलेल्या पावतीच्या आधारे तुम्ही ऑनलाईन पोर्टलद्वारे किंवा सेवा केंद्रात जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता। काही दिवसांनी अर्ज तपासल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड लॉटरी पद्धतीने किंवा इतर पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल। त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना घरांचं वाटप शासन निर्णयाद्वारे केलं जाईल। जर तुम्हाला योजनेची अधिक माहिती हवी असेल किंवा अर्ज प्रक्रियेबद्दल शंका असतील, तर त्यासाठी मी सरकारी हेल्पलाईनची माहिती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, माझे घर माझा अधिकार ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे। ही योजना सामान्य माणसाला, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी आणि सुरक्षित घरे देण्याचं वचन देते। यासाठी तुम्ही पात्र आहात का, हे तपासा आणि लवकरात लवकर अर्ज करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? खाली कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका। या व्हिडिओच्या खाली मी काही महत्त्वाच्या लिंक्स दिल्या आहेत, तिथे जाऊन ते तुम्ही पाहू शकता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।